आतापर्यंत 3 पुष्प आपण गुंफलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जो विचार केला तो आपल्याला अज्ञात गोष्टीचा विचार आपल्याला करता येत नाही. तो विचार उपनिषदांनी केलेला आहे, आपल्यालाही करता येईल, पण त्याकरता एक वेगळं उपकरण लागतं. जसं बारीक सारीक गोष्टी आकाशातल्या पाहण्याकरता एक दुर्बीण लागते, आणि साधी दुर्बीण नव्हे तर फार मोठी दुर्बीण लागते. तशा प्रकारे जे अतीत आहे, जे माझ्या बुद्धीच्या मनाच्या पलीकडे आहे, माझ्या मन आणि बुद्धीची विशिष्ट कक्षा आहे, त्या कक्षेच्या पलीकडचं आहे, ते पाहण्याकरता वेगळी दुर्बीण लागते. ती दुर्बीण मिळवणं हे मनुष्याचा कुठलाही मानवाचा परम पुरुषार्थ आहे. मनुष्य म्हणून मी जन्माला आल्यानंतर मला काय मिळवायचं, काय करायचं आहे ते मिळवायचं आहे. म्हणून तिथून आपली सोहम साधना सुरू होते. तिथूनच अहम ब्रह्मास्मी ही साधना सुरू होते. तिथूनच तत्वमसी ही साधना सुरू होते. विश्वातलं जे अत्यंत सूक्ष्म तत्व आहे, जे खालून वरून खाली सातत्याने ज्याचं कार्य चालू असतं, ते जाणण्याकरता एक वेगळी दुर्बीण लागते. आणि ती दुर्बीण महत्प्रयासाने आपल्याला मिळवावी लागते. ज्याच्या ठिकाणी तो विचार निर्माण झाला असेल की मला काहीतरी जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. काय समजून घ्यायचंय? ते माझं मूल तत्व समजून घ्यायचंय. माझ्याजवळ जे दिलेलं आहे त्याचा वापर मी करतो, कशाही पद्धतीने वापर करतो, पण ते खरोखर काय आहे हे जाणण्याचा कधी प्रयत्न करीत नाही. बॅटरी आहे, बॅटरीच्या प्रकाशामध्ये मी समोरची वस्तू पाहतो, पण ही बॅटरी म्हणजे नेमकं काय आहे हे पाहण्याचा कधी प्रयत्न करीत नाही. कारण बाजारात गेलं, सेल्स मिळतात, ते घातलं की बॅटरी आपचा वापर. म्हणजे कुठलीही गोष्ट मिळाली त्याचा वापर करणं फक्त आपल्याला ठाऊक आहे, परंतु ती वस्तू कशी मला मिळाली आणि ज्याने कोणी ती मला वस्तू दिली त्याच्याविषयीची कृतज्ञता बुद्धी मला त्याची कल्पना नाही. ती त्या बुद्धीची मला जाण नाही. कृतज्ञता बुद्धी म्हणजे जे काही दिलं असेल त्याबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणं, ही बुद्धी असली म्हणजे दुहेरी फायदा होतो माणसाचा. म्हणजे ज्याने ती दिली असेल त्यालाही समाधान मिळतं की ठीक आहे, आपण योग्य ठिकाणी दिलं, आणि ज्याने ती घेतली असेल त्यालाही असं वाटतं मी या व्यक्तीचा ऋणी आहे, हे ऋण मला होईल त्या पद्धतीनं मी फेडेन. आयुष्यात सगळी ऋण फेडल्या जातातच असं नाही, तरी पण ऋणाची जाणीव असली तरी पुरे. त्यातून त्याचा उत्कर्ष होतो. कोणाच्याही ऋणाची जाणीव ठेवली म्हणजे माणसाचा उत्कर्ष होतो. दातृत्व जेव्हा घडून येतं, प्रत्यक्षामध्ये दातृत्व येतं, त्यावेळेला त्याचे परिणाम फार मोठाले असतात. दानाचे परिणाम फार मोठे आहेत. दानामुळं नाना प्रकारच्या दुःखातून, आपत्तीतून मनुष्य बाहेर पडतो वगैरे वगैरे. तुम्हाला आद्य शंकराचार्याची गोष्ट माहिती असेल ना. एकदा म्हणजे लहान असताना गुरुगृही शिकत असताना ते एकदा एका घरी गेले आणि तिथं त्यांनी ते ओम भवते भिक्षांदेही असं म्हटलं. काही काळपर्यंत आतून कोणी बाहेर आलं नाही. नंतर मग एक बाई बाहेर आली, थरथरल्या हाताने. तिने एक सुकलेला आवळा होता तेवढा त्यांना दिला. त्यांनी तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, तिने आपलं दुःख व्यक्त केलं. ती म्हणाले आम्ही फार दरिद्री आहोत, फार गरीब आहोत. म्हणाले आमच्या घरामध्ये काही नाही. पण म्हणाले तुमचा आवाज ऐकला, आणखीन असं वाटलं की आपण काहीतरी दान करायला पाहिजे. मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, एवढा मोठा भाग आहे,
जीवनातला, तर काहीतरी करायला पाहिजे. पाहिलं म्हणाले इकडे तिकडे, तर एवढा आवळा मिळाला, हा तुम्हाला देते म्हणाले. आणि असं म्हणून तिने नमस्कार केला. आद्य शंकराचार्यांनी तिच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, आई तुमची अवस्था मला कळली, तुमचं दुःख माझ्या लक्षामध्ये आलं, काहीतरी मी करू इच्छितो, थांबा म्हणाले थोडा वेळ, असं त्यांना म्हटलं. आणि यांनी डोळे मिटले, भगवतीची प्रार्थना केली, अन्नपूर्णेची प्रार्थना केली. एक एक श्लोक जसा रचत होते त्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज पसरत चाललेलं ते त्या बाईला दिसत होतं. थोड्या वेळानं ती देवता प्रत्यक्ष समोर आली, प्रगट झाली. ती म्हणाली की बाळ शंकरा, तू कशाकरता मला बोलावलंस? त्यावेळेला यांनी सांगितलं की हे म्हणाले यांच्यावर काहीतरी दया करावी म्हणून मी तुला बोलावलंस म्हणाले. आणखी म्हणाले, मी तुझी प्रार्थना जेव्हा करीत होतो तेव्हा मला असं दिसलं, मी हिच्या पूर्वजन्मामध्ये शिरलो. त्यामध्ये मला असं दिसलं की ही पूर्वी हे जोडपं अत्यंत श्रीमंत होतं, खूप पैसेवाली माणसं ही होती, परंतु आयुष्यामध्ये कधी म्हणाले दान धर्म करण्याची बुद्धी यांना झाली नाही, एखादं सत्कार्य करावं असंही यांना कधी वाटलं नाही म्हणाले. आणि त्यामुळं आता हे दारिद्र्य आलेलं आहे. तरी म्हणाले या दारिद्र्याच्या अवस्थेत सुद्धा त्या बाईच्या ठिकाणी हा भाव आहे. गेल्या 4 दिवसात हिने अन्नाचा कण घेतलेला नाहीये, पाण्यावर फक्त ती जीवन जगते. अशाही अवस्थेत तिच्या घरामध्ये शिल्लक असलेला सुकलेला आवळा तो तिने मला दिला. हे केवढं म्हणाले औदार्य, हे दान मला पावलं म्हणाले, मिळालं. तू कृपा कर, यांचं दारिद्र्य घालव. देवी म्हणाली ठीक आहे तथास्तु, असं म्हणून ती अंतर्धान पावली. हे देवीचं बोलणं त्या बाईला ऐकायला आलं नाही, हे फक्त शंकराचार्यांना ऐकायला आलं. परंतु तेज आणि ते दृश्य एवढं ती जरूर बघत होती. शंकराचार्य तिला म्हणाले, असं कर, आतमध्ये जा, आणखीन बघ म्हणाले तुझ्या घरात काय झालेलं आहे. त्याप्रमाणे ती बाई आतमध्ये गेली, पाहते तर सगळं घर असं सोन्याच्या आवळ्यांनी भरलेलं, सगळीकडे सुवर्ण. त्यातले 4-5 आवळे तिने उचलले आणि पुन्हा यांना द्यावेत म्हणून ती बाहेर आली. तेवढा शंकराचार्य निघून गेलेले होते. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की त्याही अवस्थेमध्ये एवढं सोनं दिसल्याबरोबर ते मी घेतो हाव कोणाला नसते. आणि जे दारिद्र्यामध्ये पिचलेले आहेत त्यांना ते केवढी हाव असणार. पण त्यामध्ये सुद्धा एवढे पाहिल्याबरोबर तिने ते त्यातली मुठीत येतील तेवढे आवळे घेतले आणि शंकराचार्यांना दान करण्याकरता म्हणून बाहेर आले. ही दानाची प्रक्रिया जी आहे फार मोठी विलक्षण आहे. म्हणून दानामुळं नाना प्रकारच्या गोष्टी होतात. आणि विशेषतः पूर्वजन्मीची जी दुःख आहेत, पूर्वजन्माच्या पापातून निर्माण झालेली जी दुःख आहेत किंवा अनेक प्रकारच्या आपदा आहेत, चिंता आहेत, आघात आहेत, हे सगळं नाहीसं करण्याचं सामर्थ्य हे एका दानामध्ये आहे. अशा प्रकारचं दान कुणाकडून ज्याच्याकडून होत असेल त्याची नोंद आपल्या ठिकाणी असावी. ही नोंद असली म्हणजे त्याचा आंतरिक विकास होतो. आंतरिक विकास कसा होतो? माताजीचं एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला श्री अरविंदाच्या शोधाला माताजी निघाल्या होत्या, पॉंडिचेरीला आल्या होत्या, त्यावेळेला त्यांना माहिती नाही, बाकीच्या लोकांमध्ये प्रसिद्धी नाही, कोणालाही कल्पना नाही, तर तिथे सडक झाडणारी स्वीपर अशी एक बाई होती तिथं. तिला विचारलं की असा मनुष्य तुम्ही पाहिला का इथे? तर ती म्हणाले हो म्हणाले, इथे एक असा मनुष्य आहे, तो इथे वर राहतो म्हणाले, याच्यामध्ये एकटाच असतो म्हणाल तो. ठीक आहे म्हणाले. ती गेली आणि तिथं श्री अरविंदाची भेट माताजीला झाली. वास्तविक ती जी मोलकरीण होती तिचं काम एवढंच की तिने ते आपलं सांगितलं, तिथे गेले, पण त्याविषयी सुद्धा कृतज्ञता बुद्धी
एवढी दांडगी हृदयामध्ये ग्रहण करून ठेवली महाराजींनी की ती मरेपर्यंत शेवटी त्या काळामध्ये सुद्धा दरमहा 5 रुपये तिला देत होती. जो कोणी एवढीशी लहानशी गोष्ट जरी आपल्याकरता करीत असेल त्याच्याविषयी कृतज्ञता बुद्धी ही अवश्य असावी. आणि अशी कृतज्ञता बुद्धीची वाढ माणसाच्या ठिकाणी जशी होत राहते त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी सात्विक गुणाचा प्रभाव निर्माण होतो. रज तम आणि सत्व याही विषयीचा विचार आपण केलेला आहे. यातून सात्विकता ही बळावायला लागते, तिचा प्रभाव निर्माण व्हावा लागत असतो. आणि तसा निर्माण झाला की संशोधक वृत्ती जागृत होते. संशोधन हे केवळ मला समोर दिसतं किंवा पगार पाण्याकरता म्हणून जी आपला पगार वगैरे मिळावा, पैसा वगैरे मिळावा म्हणून संशोधक असणं ही गोष्ट वेगळी. परंतु कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना संशोधन वृत्तीची जोपासना करणं ही गोष्ट वेगळी. ही संशोधक वृत्ती त्याच्या ठिकाणी जेव्हा सात्विकता प्रधान होते त्यावेळेला ही वृत्ती निर्माण होते आणि मग मनुष्य आतलं स्वतःचं स्वतः संशोधन करायला लागतो. कारण त्याला सगळ्यात मोठी संशोधनाकरता योग्य अशी गोष्ट कुठे सापडत असेल तर ती स्वतःच्या ठिकाणी सापडते. बाहेरचं संशोधन काय करणार? बाहेरचं संशोधन हे जडाचं संशोधन, तेही करायला हरकत नाही. पण ते जेव्हा पूर्ण रूपाला जातं त्यावेळेला जडामध्ये चैतन्य कसं भरलेलं आहे ते त्याच्या लक्षात येतं. शेवटी सकळ शास्त्रांचं माहेर असलेलं जे शास्त्र आहे ते शास्त्र अध्यात्मशास्त्र. या अध्यात्मशास्त्रामध्ये संशोधक वृत्ती सामान्य माणसाची निर्माण होते आणि तो स्वतःच्या ठिकाणी जेव्हा हे सगळं संशोधन करायला सुरुवात करतो त्यावेळेला तो साधक होतो. तोपर्यंत केवळ परंपरेने चालत आलंय आणि त्याप्रमाणे मी करतो, ते मार्ग आहेत. परंतु खरा साधक तेव्हा निर्माण होतो जेव्हा स्वतःचं संशोधन तो स्वतःच्या ठिकाणी करायला लागतो. माझ्या ठिकाणी अमुक विचार आला, हा विचार का आला, हा विचार कुठून आला हे तो बघायला लागतो. आणि मग कोणीतरी त्याला सांगतं. जसं भगवान रमण महर्षी म्हणाले, गो टू द सोर्स. परमेश्वर पाहिजे ना, कृष्णाचं दर्शन हवं आहे ना, मग गो टू द सोर्स. जिथून तो कृष्ण निर्माण झाला तुझ्या हृदयामध्ये तो कृष्ण बसलेला आहे. जिथं कुठं तो कृष्ण बसलेला आहे ते कृष्ण तत्व, कृष्ण कॉन्शियसनेस शोधून काढण्याचा प्रयत्न कर. कारण तो कृष्ण प्रेम नावाचा जो मनुष्य होता, हा स्विस मनुष्य, स्वित्झर्लंडमधून आलेला मनुष्य, तो फिरत फिरत, त्याची पूर्वीची बरीचशी मोठी कहाणी आहे, तो फिरत फिरत रमण महर्षीच्या आश्रमामध्ये आला आणि त्याची इच्छा अशी होती की तो कृष्ण मला दिसला पाहिजे. ती तडफड होती त्याची जीवाची. कृष्णाचं दर्शन कसं होईल? तिथं अशी ध्यानाला बसत असत लोक आणि भगवानाच्या मध्ये एका खुर्चीवर बसत असत, तेही ध्यानच करीत असत. तर त्या असं ध्यान चालू असताना ते कृष्ण प्रेमच्या हृदयामध्ये भगवान शिरले आणि ते म्हणाले, तुला कृष्ण हवाय ना? तर म्हणाल, हो, त्याच्याकरता माझी तडफड आहे. अन्न पाणी सोडलं? तर म्हणाले, अजून नाही सोडलं. सोड. कृष्ण एवढा सुखासुखी मिळेल? सहज गंमत आहे का? अरे सगळ्या विश्वाचा तो संसार चालवतो, तो तुझं मोकलीला यायचे नाही, हे खरं आहे. सगळं जीवाचा करतो सांभाळ, तुझं मोकलीला यायचे नाही. परंतु तो मिळवण्याकरता मला हे माझं सगळं सोडून द्यावं लागेल ना. यातलं तू काय सोडलंस? तर तो म्हणले, मी तिथून बाहेर पडलो, स्वित्झर्लंडमधून बाहेर पडलो. माझे सगळे आप्त इष्ट हिते वगैरे सगळे म्हणाले, आता माझा कोणाशी संबंध राहिला नाही. ते ठीक आहे म्हणाले. तो एक भाग झाला. देवाच्या सख्यत्वासाठी साधाव्या प्रियजनाच्या तुटी, इथपर्यंतचा भाग बरोबर आहे म्हणाले. तर पण याच्या पुढचा भाग आणखीन सर्वस्व वेचावे शेवटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा.
शेवटी सर्वस्वच देऊन टाकावं लागतं ना, प्राणासह सगळं. असं घडलंय का म्हणाले. आता प्राण कसा देणार तू? तर म्हण प्राण कसा द्यायचा? अन्न पाणी वर्ज्य कर. तर म्हणाले देता येईल. जेव्हा असं वाटेल की आता मी या पोळीशिवाय भाकरीशिवाय जगू शकत नाही, आणि पोळी आणि भाकरी म्हणजे कोण? तोच माझा ईश्वर, असं तुला वाटेल. उपनिषद असं म्हणतं, अन्नम ब्रह्मेति यजानात. तो मुलगा आपल्या वडिलांकडे शहाणपण घेऊन आला, गुरुगृही राहिला, तिथून काही ज्ञान घेतलं आणि वडिलांकडे आला. वडिलांनी विचारलं, म्हणाले शिकून आला? तो म्हणाले हो. काय शिकला म्हणाले? त्याने सांगितलं की सगळं ब्रह्म आहे, सर्व ब्रह्म आहे. ठीक आहे म्हणाले. हे म्हणाले हे अन्न हे ब्रह्म आहे, हे तुला सांगितलं का त्याने? तर म्हणाले ते सांगितलं, पण म्हणाले तेवढंच लक्षात नाही आलं. पाठ केलं म्हणाले, अन्न हे ब्रह्म आहे, उदरभरण नो हे आणि जे यज्ञ कर्म वगैरे वगैरे लक्षात आलं म्हणाले ते. पण खरोखर अन्न हेच ब्रह्म आहे हे कळलं का तुला? तर म्हणाले नाही. मग म्हणाले मी शिकवतो. आजपासून तू मला आपला पिता न मानता गुरु मान, मी तुला शिकवतो. त्याप्रमाणे भार्गव बसले. भृगू हे त्याचे वडील, भार्गव त्याचा पुत्र. याच भार्गवाचा दत्ताशी संवाद झाला होता, जो दत्त भार्गव संवाद म्हणून प्रसिद्ध आहे. ते एक फार मोठी किमया आहे, वेगळी आहे. तर म्हणाले आजपासून म्हणाले तू पाणी वर्ज्य कर. ठीक आहे म्हणा. त्यांनी पाणी वर्ज्य करून टाकलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. घसा सुकला, अस्वस्थ व्हायला लागला. म्हणाले अजून कसं काय वाटतंय तुला? तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याला विचारलं. म्हणाले अस्वस्थ झालं, आग भडकली आहे म्हणाली, शरीरामध्ये अत्यंत दाह होतो आणि असं वाटतं. तर मला काय वाटतं की काहीतरी खावं वाटतं ना. म्हणाले काहीतरी खावं असं वाटतं ना. अजून म्हणाले तू पाणी पिणं बंद कर, अजून काही दिवस पाण्याशिवाय राहा. काही दिवसानं तो म्हणला की खावं असंही वाटत नाही, फक्त एकच वाटतं म्हणाले आता की ते पाणी पाहिजे. पाण्याचा घोट जर मला मिळाला तर पुरे आहे म्हणाले. आतापर्यंत थोडं असं वाटत होतं की अन्नाचा घोट मिळावा आणि अन्नानंतर पाणी प्यावं. आरोग्यशास्त्र सुद्धा असं सांगतं की काहीतरी उन्हातून आलं तर गुळाचा खडा खावा मग पाणी प्यावं, काहीतरी खावं मग पाणी प्यावं. आता म्हणाले मला असं वाटतं की आता फक्त पाणी हवं, अन्न सुद्धा मला नको. मग म्हणाले तुझं अन्न कोणतं? तर पाणी हेच माझं अन्न आहे म्हणाले. आता अन्न आणि पाणी या दोन्ही गोष्टी एकच आता आहेत याची मला जाणीव झाली, आणि त्याच्याशिवाय मी एक क्षणही जिवंत राहू शकत नाही हे मला कळलं. तुला कपडे देतो ना म्हणाले, उत्तम उत्तम कपडे देतो. आत्ताच टाईट पॅन्ट शिवून आणली म्हणाले अमेरिकेवरून, ती तुला देतो घालायला. नको म्हणाले, काही नसलं तरीही चालेल, फक्त पाणी म्हणजे पाणी पाहिजे, तेवढंच मला पाहिजे. ठीक आहे म्हणाले. अशी तुझी भावना झाली ना, लक्षात ठेव म्हणाले, ही भावना तुला परब्रह्माचं दर्शन घडवून देईल. आता म्हणाले तू पाणी पी, मी तुला पाणी देतो आणि गाढ झोपून जा. त्याप्रमाणे त्यांनी पाणी दिलं प्यायला तो, आणि गाढ झोप लागली त्याला. वास्तविक काय, पाण्याने तहान गेली होती, किंचित तहान गेली, भूक गेली होती, असं थोडंच होतं की, परंतु तेवढ्यानी त्याला झोप लागली. आणि आतापर्यंत जी तळमळ निर्माण झाली होती
ती पाण्याविषयीची तळमळ होती, अन्नाविषयीची तळमळ होती. त्या तळमळीतून त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला एक विराट पुरुष दिसला की त्याची हात पाय सगळं सृष्टीला, पृथ्वीला समग्र व्यापून होते. त्यांनी पाहिलं, परंतु अत्यंत तेजस्वी होतं आणि गोड होतं, मधुर होतं, विराट होतं, पण विकट नव्हतं. आपल्या भीती वाटेल असं नव्हतं, भयानक नव्हतं. पाहिलं म्हणाला नाही, ते पाहिलं त्यांनी आणि असं वाटलं की आपण कोण, निदान चौकशी तरी करावी. त्यांनी विचारलं की आपण कोण? म्हणाले. ते म्हणाले, मला ब्रह्म असं म्हणतात. ते म्हणाले, आपण ब्रह्म? मग म्हणाले, तुम्ही मला आजपर्यंत कधी दर्शन दिलं नाही. तू म्हणाले मागणी केली नाही. शेवटी तू मागणी कशाची केली होतीस? अन्नाची, पाण्याची मागणी केली होतीस. तर म्हणाले, हो, ते अन्न आणि ते पाणी म्हणजेच मी आहे. म्हणे ते परब्रह्म आहे. म्हणून अन्नम ब्रह्मेति यजानात, जलम ब्रह्मेति यजानात. अरे, जे पाणी आपण पितो, जे अन्न आपण खातो, ते ब्रह्म. हे ब्रह्म मला कसं कळलं? ज्या वेळेला मी त्याचा शोध घेतला तेव्हा. आणि हा शोध मी कसा घेतला? माझ्या अंतरात जाऊन मी शोध घेतला. भूक कुठून लागते? बाहेरून लागते का? तहान कुठून लागते? आतून लागते ना. आतून, जिथून कुठून हे सगळं सुरू होतं तिथपर्यंत मनुष्य अशा पद्धतीने येतो. म्हणून उपहास करणं, आपल्याकडे देवाकरता एकादशी करणं, निराहार करणं, हे आपल्याकडे सांगून ठेवल्या छोट्या छोट्या गोष्टी येत्या, पण फार महत्वाच्या आहेत. तुकारामाने सुद्धा म्हटलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये एकादशी व्रत कधी न सोडावे. एकादशी व्रत अवश्य करावं. एकादशी म्हणजे मग निर्णयाप्रकार मेनू ठरवायचे आणि त्याप्रमाणे आज साबुदाण्याचा वडा करायचा का खिचडी करायची का काय, आणि त्याप्रमाणे ही एकादशी नव्हे. एकादशी म्हणजे ज्यामुळं एकदेशीयपणा माणसाच्या ठिकाणी येतो ते करायचं. त्याचा संबंध खाण्याशी सुद्धा नाही. रामकृष्ण परमहंस असं म्हणत असत की सगळं जेवण जेवा, पण आज एकादशी केली अशी कल्पना करा. मी एकादशी करतो म्हणजे उपवास करतो. उपवास म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी सान्निध्य निदान आज एक दिवस तरी पूर्ण रूपाने असलं पाहिजे, ही भावना मनामध्ये दृढ करतो. ती एकादशी, तो उपवास. मग सगळं खा म्हणजे जिव्हा लवल्यापोटी खाणं असं नव्हे, पण शरीराला देह टिकवण्याकरता, तगवण्याकरता तर आवश्यक आहेत ह्या गोष्टी. म्हणून त्या खायच्या. तिथं देहाला यातना फार नको त्या यातना द्यायच्या नाही, कारण जास्त यातना देहाला दिल्या तर देहाच्या ठिकाणी उंच उडी मारण्याची ताकद निर्माण होत नाही. ती ताकद पाहिजे. मला उडी मारायची आहे, आणि उडी कुठे मग कशी मारायची आहे? तर अगदी हनुमंताची उड्डाण एवढी उडी मारायची आहे. आता ही उडी ज्यावेळेला मी मारतो आणि ती खरोखर मारावी असं माझ्या मनामध्ये येतं, आर्ततेने वाटतं. म्हणजे संशोधनाची मी कोण आहे या संशोधनाची माझी वृत्ती जेव्हा जागृत होते त्यावेळेला बाकीच्या सर्व वृत्ती या एका वृत्तीमध्ये जिरून जातात. मग तो मनुष्य तहान भूक सुद्धा विसरतो. देव पाहायचा ना, देव पाहायचा, मनामध्ये ती तीव्र जाणीव निर्माण होते. मग काही कशातही काही बरं वाटत नाही. तुकारामासारखी अवस्था ते निर्माण होते. खायला नको, प्यायला नको, मला देवा तू दर्शन दे. मग तासन तास अन्न पाण्या वाचून सुद्धा ते भंडाऱ्याच्या डोंगरावर किंवा भामचंद्राच्या डोंगरावर बसल्यानंतर मग पांडुरंगांना कणव येते आणि तो यांच्या समोर येऊन साक्षात असा उभा राहतो की मी आलोय, तुझ्याकरता आलो. ही अवस्था तर काही थोड्या लोकांच्या बाबतीत निर्माण होते. ही फार पुढची अवस्था आहे.
परंतु निदान आत्मसंशोधनाची वृत्ती जेव्हा निर्माण होते तेव्हा मनुष्य बरोबर परमार्थ मार्गाकडे वळतो. कोहम कथमपि जातम करता कोवास्य विद्यते. कोण मी, स्वामीचा की अभंग छान आहे. कोण मी कोठील कागा जन्म आलो, कास यासी ल्यालो नामरूप. क्षणोक्षणी ऐसा करावा विवेक विचार, काय ते माईक काय सत्य. दर क्षणी हा विचार करायचा. खाताना पिताना उठताना बसताना सगळ्या गोष्टी करत असताना मनामध्ये विचार असावा लागतो की याचं सत्य काय, म्हणजे सत्य तत्व काय आहे, सत्य ज्ञान काय. मनुष्य अशा रीतीने ज्ञानाकडे वळतो आणि मग बरोबर काल मी सांगितलं त्याप्रमाणे कर्मसाम्य दशा न कळत केव्हा तरी उदित होते आणि मग सद्गुरू भेटे आपैसा. मग तो सद्गुरू भेटल्यानंतर त्याला काय सांगतो की अरे तूच ते आहेस, एवढं ते सांगतो आणि एक दीक्षा देतो, एक पद्धत ध्यानाची सांगतो आणि त्याप्रमाणे करीत राहा असंही सांगतो. कबीरासारखा मनुष्य गुरु बिन ज्ञान नाही असं म्हणतो. कारण ज्ञान, खरं ज्ञान जर पाहिजे असेल तर ते गुरुपासून, कारण गुरु ज्ञानाची आस निर्माण होते त्याच वेळेला ते ज्ञान देतो. तसं एरवी सुद्धा देतो. मग ठीक आहे, ज्ञानी अज्ञानी जास्त विचार न करताना वाटतंय ना, तळमळ आहे ना, ठीक आहे, समज पुढे येईल. ही पुढे येणारी समज ही तो आधीपासून हेरतो आणि मग प्रत्येकाच्या भाग्यानुसार पुढच्या गोष्टी सगळ्या घडत असतात. अर्थात अध्यात्माला भाग्य लागत नाही, भाग्य अध्यात्म आहे याचा तसा परस्पर संबंध नाही. परंतु भाग्यानुसार सुखदुःख तो भोगावीच लागतात ना, आणि ती सुखदुःख बरोबर नेमके आड येतात. माणसाला एखादी व्याधी, त्याच्या पूर्व पापातून एखादी व्याधी जर जडली तर त्याला नीट चिजन बसता येत नाही. तास 2 तास 3 तास बैठक करायची म्हटली ती करता येत नाही. म्हणजे भाग्याचा संबंध येतोच, पण त्याही परिस्थितीवर मात करून तो बरोबर पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तेवढी मात करण्याची जी वृत्ती आहे, प्रत्यक्षात ती यशस्वी होईल किंवा होणार नाही तो भाग स्वतंत्र आहे, पण ती मात करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणची तो गुरु पाहतो आणि मग त्याला म्हणतो की मी सांगितलं याप्रमाणे तू कर. म्हणजे हे जे आहे ना, यातून तुला सगळं काही मिळेल. मग त्यात सगळेजण ते सांगतात सदा स्वरूप अनुसंधान, हेची भक्ती हेची ज्ञान, तेने तुटोनी कर्मबंधन, परम समाधान प्राप्त होय. क्लेश रहित संतोषी जीवन, प्रयाण काळी सोहम स्मरण. क्लेश रहित संतोषी जीवन, स्वामींनी सांगून टाकलं. क्लेशरहित आणि संतोषी अशा प्रकारचं जीवन तुम्हाला मिळेल. केव्हा मिळेल विसरून गेलो, त्याकरता कंडिशन सांगितली ती विसरून गेलो. अरे सदा स्वरूपानुसंधान, नेहमी स्वरूपाची अनुसंधान ठेव. नेहमी करता अनुसंधान ठेवणं सोपी गोष्ट आहे. रमण महर्षी असं म्हणाले, रुस्तले मन स्वस्थया, भक्ती योग बोधाश्च निश्चिदम. हृदयाच्या ठिकाणी मन स्वस्थ ठेव. रुस्तले मन स्वस्थ, या म्हणजे याचं मन हृदयाच्या ठिकाणी स्थिर झालं, त्याला आपोआप भक्ती योग आणि बोध ह्या गोष्टी आपोआप मिळतात. म्हणजे भक्ती योग, ज्ञान योग आणि कर्मयोग या तिन्ही गोष्टी त्याला मिळतात. मन हृदयाच्या ठिकाणी ज्याचं स्थिर होतं. म्हणजे आता गुरुने काय दिलं, गुरुनं फक्त हे तू बैस इथे आणि मी सांगतो त्याप्रमाणे श्वासावर सोहम साधना कर. आपल्या बाबतीमध्ये
इतरांच्या बाबतीमध्ये मग म्हणतात जप कर. गोंदवलेकर महाराज म्हणत असत ती माळी आहे आणि जप कर. वारकरी पंथामध्ये सुद्धा ते माळ देतात आणि रामकृष्ण हरी जप करायला सांगतात. ठीक आहे, काही असू दे, परंतु एकच एक गोष्ट सातत्याने प्रेमपूर्वक अंतर्मुख होऊन करणं, याला महत्व आहे. सातत्याने, म्हणून सदा स्वरूप अनुसंधान. सदा हा शब्द तेवढाच महत्वाचा आहे. नेहमी करता स्वरूपाचं अनुसंधान. हा मार्ग दिला तो अशा प्रकारचा की त्यामुळं सगळ्या गोष्टी कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे सगळं आपोआप साध्य होईल. त्यातली मौज अशी केली की शब्द उच्चारले तर मोठे अवघड वाटतात. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग वगैरे योग वगैरे शब्द उच्चारले की मोठे अवघड आणि कठीण वाटते. कसं काय आपल्याकडून जमणार. बरं, त्याच्यावरची पुस्तकं पाहिली असली, जाडजूड पुस्तकं, नको असते असं वाटतं. तसं नाही. विश्लेषण करायला हे मोठं शास्त्र आहे, परंतु अनुभवण्याकरता इतकं गहन, गंभीर, गूढ असं नाही. त्याचे परिणाम गूढ आहेत, पण ज्याचे त्याला गूढ नसतात, दुसऱ्याला गूढ असतात. ही त्यातली मौज आहे. मनुष्य जसं साधना करायला लागतो आणि अनुभव घेत जातो त्यावेळेला ते अवघड नसतं. जसा त्या माणसाला भुकेचा, तहानेचा अनुभव कसा आला, तर त्या विराट पुरुषाकडून आला. ज्याचा त्याला तो विराट पुरुष जरी असला तरी ज्याचा त्याला अवघड नाही. स्वप्नामध्ये मोठमोठ्या गोष्टी आपण पाहतो, सिनेमातल्या पडद्यावर वगैरे जसे आपण पाहतो तशा त्याहीपेक्षा मोठ्या गोष्टी स्वप्नामध्ये पाहतो. पण त्या भीती त्याला दाखवायची असेल तरच भीती वाटते. नाही ते इतक्या विशाल गोष्टी सुद्धा अत्यंत छान असं त्याला वाटतं, सौंदर्यशाली असतात आणि त्याच्या सान्निध्यात आपण बसावं असं त्याला वाटायला लागतं. आतून जेव्हा अनुभव यायला लागतात, मग ते अनुभव कधी रात्रीचे असतील, कधी दिवसाचे असतील, कुठल्याही स्वरूपाचे केव्हाही होणारे जरी अनुभव असले तरी ते अनुभव दुःखद नसतात. आणि जर दुःखद स्वरूपाचे अनुभव आलेच तर त्यातून सुखनिवृत्ती कशी होते, सुखप्राप्ती कशी होते याचं आपोआप ज्याचं ज्ञान त्याला होतं. अनुभवितो रे पंढरीस कुणीतरी जारे. एवढा मोठा अनुभव आहे. तुकारामाचा अभंग लक्षात ठेवण्यासारखा. कसा, पंढरीसी कुणीतरी जा रे विठूला पहारे. आता एक एक गोष्ट पारी मोठे छान सांगतात ते. विठू उभा ना बैसला. आपली समजूत नेहमी काय असते, विठ्ठल उभा, कटेवर हात ठेवून काय मौजीचा पंढरीनाथ, म्हणून असं समजतं. तुकाराम म्हणतात काही तसं काही नाही रे. आतून जेव्हा विठ्ठल दिसतो तो कसा दिसतो, हा बाहेरचा विठ्ठल, कटेवर हात ठेवून उभा असलेला बाहेरचा विठ्ठल. पण तो मला आतून जेव्हा दिसतो ते आतली दुर्बीण जागी होते ना, आणि ती क्लिक केल्याबरोबर मला जेव्हा दिसतं ते कसं दिसतं, विठू उभा ना बैसला, सर्वा घटी कोंदाटला, अवघा घनानंद भरला, ज्याचा तो रे. पुन्हा मेघ, ज्ञानबाची मेघ म्हणतात तशी दिसे, ज्याचे त्याला हो, दुसऱ्याला नाही. कारण सर्वा घटी कोंदाटला, सर्वत्र तो भरला आहे. सर्वा घटी कोंदाटला, अगदी ठासून भरलेला आहे. आणि तो कसा, अरे अवघा घनानंद, आनंदच आनंद आहे तिथे. त्याला दृष्टी केवढी विशाल व्हावी लागते. हो, विमानात बसून सुद्धा ह्या डोळ्यांनी मनुष्य मर्यादितच पाहू शकतो ना. दुर्बीण असेल, दुर्बीणीला सुद्धा मर्यादा. अगदी 325 फूट व्यासाची जी दुर्बीण आहे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लंडनला ठेवलेली, त्या दुर्बिणीने सुद्धा तुम्ही पाहिलं तरी सूर्याचा संपूर्ण वेध घेता येत नाही. सृष्टीचा सुद्धा संपूर्ण वेध घेता येत नाही. त्याला पुन्हा मर्यादाच पडतात. म्हणून ती दुर्बीण आणखी कुठेतरी विमानात ठेवून मग जसं मी पुढे पुढे जातो तसं पुढचं दिसायला लागतं.
आणि इथं कसं होतं, मी ज्या वेळेला पाहतो त्या विठ्ठलाकडे, तो विठ्ठल सगळ्या विश्वाचा वेध घेतलेला असतो. त्याच्यात फाकणारी जी किरणं आहेत ती किरणं कुठपर्यंत जाऊन पोहोचतात मी कल्पना करूच शकत नाही. आणि नुसती किरणं जाऊन पोहोचून तिथल्याच्या ती वस्तू प्रकाशमान होऊन मला दिसणं एवढंच नाही, अनेक प्रकारच्या ज्या वृत्ती उसळत असतात त्या माझ्या मनामध्ये, त्या सगळ्या वृत्ती आनंदाचं स्वरूप घेतात. प्रत्येक वृत्ती आनंदाची असते. मी उजवीकडे पाहिलं ते आनंदच आनंद भरलेला आहे, आणि डावीकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्यापेक्षाही जास्त स्वरूपाचा आनंद आहे. एकापेक्षा अधिक प्रगटपणे आणि अधिक घनदाटपणे मिळणारा माझा तो आनंद असतो. म्हणून अवघा घनानंद भरला, पण पुन्हा करता ज्याचा तो. अहो मी खातो सुंदर पेढी किंवा आज सुंदर इडली खाल्ली, कोणाला मिळालं? मलाच मिळालं ना, ज्याचं त्याला. तसं हे प्रत्येकाचं ज्याचं त्याला, जो हा अनुभव होईल त्याला. विठू उभा ना बैसला, सर्व अघटी गोंदाटला, अवघा घनानंद भरला ज्याचा तो रे. फक्त एवढंच आहे की सद्गुरुराय कृपा करी. आणखीन एक एक पायरी मोठी सुंदर सांगितलेली पुढे. सद्गुरुराय कृपा करी, तैच घडे हे पंढरी, आता कैचा राहे दुरी, स्वयेच तोरे. सद्गुरुराय ज्यावेळेला कृपा करतात त्यावेळेला ही पंढरी घडते. एरवी ही पंढरी घडत नाही. म्हणून गुरुम विना ब्रह्म नान्यत, सत्यम सत्यम न संशय. गुरु गीता स्पष्टरीते सांगते की गुरु शिवाय ब्रह्म मिळणार नाही. गुरु कृपेवीण नाही आत्मज्ञान. बाकीचं मिळेल, इतर ज्ञान मिळेल, इतर गोष्टी मिळतील, पुष्कळ मिळतील. अहो काय, काही लोकांना कशाची हाव, काही लोकांना कशाची हाव असते. इथे एक पुण्याची गृहस्थ होते, त्यांना प्रवचनकार व्हायचं होतं, मोठा उत्तम प्रवचनकार. तर त्यांचे वडील हे काशीला जात असत. काशीला त्यावेळेला तेलंग स्वामी होते. हे तेलंग स्वामी असे की ते गंगेच्या किनाऱ्यावर पडून असत. हा कमरेखालचा भाग गंगेच्या पाण्यामध्ये आणि कमरेच्या वरचा भाग हा बाहेर. आणि अशा स्थितीत 24 तास ते नुसते पडून होते तिथं. ते डोळे उघडत नसत, खायला मागत नसत, पण जशा तसे रोज असायचे. आणि समजा कोणी आणून दिलं आ करायचे आणि तोंडात घास टाकायचे. डोळे उघडायचे नाही, तोंडात घास टाकायचे, खाऊन टाकायचं. पुन्हा आणखीन पाहिजे ते मागणं नाही, की नको आता असं म्हणणं नाही. तोंडामध्ये अन्नाचा घास घातला तरी तो चवून खाणार, आणि खडे टाकले तरी चवून खाणार. अशी व्यक्ती. त्याचे वडील तिथे जाऊन आले होते. ते आपल्या मुलाला म्हणाले की असं कर, त्यांची तेलंग स्वामीची सेवा कर म्हणाले, म्हणजे खूप मिळेल तुला. आणि सेवा म्हणजे काही मोठी अवघड नाही त्यांची सेवा. ते एवढंच करायचं, तिथं जायचं, 12 वाजताची वेळ झाली की त्या आ करतात म्हणा. आ केला की त्यांच्या तोंडामध्ये टाक. तोपर्यंत आपण स्वयंपाक वगैरे करायचा, 1-2 घास त्यांच्या मुखात टाकायचे, संपलं. करतो म्हणा. जवळजवळ महिनाभर त्या मुलाने अशी सेवा केली. घडलेली गोष्ट आहे. बेलबागेमध्ये, पुण्याच्या बेलबागेमध्ये ते त्यांचं पुराण ते सांगत असत. तर त्याप्रमाणे गेली तिथे, केलं. आणि की महिनाभर अशी सेवा केली. महिना झाल्यानंतर ते कुणाशी न बोलणारे तेलंग स्वामी एकदम म्हणाले, बेटा सेवा तो खूब की है, क्या चाहते हो? तो म्हणाले मैं अच्छा प्रवचनकार होना चाहता हूं. ते म्हणाले धत तेरे साली के क्या मांगा, मांगा भी तो क्या मांगा म्हणाले, अगर चाहता तो दुनिया का राज भी मैं दे देता. पण मागून मागितलंच काय म्हणाले, हे अशी माणसाची का बुद्धी मोठी द्वाड असते.
प्रत्यक्ष ते तत्व जरी प्राप्त झालं, समोर आलं, तरी मनुष्य त्याला सांसारिक गोष्टी मागतो. म्हणून काय की या संसारापासून बाहेर पडावं लागतं. या सगळ्या संसारापासून बाहेर हळूहळू प्रयत्नपूर्वक बाहेर पडावं लागतं. आणि संसार म्हणजे काय? वासना जाल. ते सगळं बाजूला करणं मोठं कठीण आहे. ज्यावेळेला मोठमोठ्या वस्तूची मागणी माझी असते भौतिकातल्या, त्यावेळेला एकदम तर ते प्राप्त होत नाही, खूप हिकमती कराव्या लागतात. पण अध्यात्मामध्ये मनुष्य सूक्ष्म होत जातो. तिथं तर मनानेच जायचं आहे ना. मला एखादा हत्ती मिळावा असं वाटत असेल, मनाने ती गोष्ट सोपी आहे, सहज आहे. परंतु मला हत्ती हवा ही जी मुळामध्ये धारणा आहे, ती त्या मला परमेश्वर हवा ह्या धारणेच्या आड येते. हत्ती आयुष्यात मिळेल किंवा मिळणार नाही, परंतु तेवढ्या पुरतं तरी बरोबर माझी वाट अडवली. अरे देवाकडे जाण्याकरता म्हणून ध्यानाला बसलो, माझं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्या मनामध्ये काय येतं? मनात येते हत्ती घोडे पालखीत बैसावे. पण त्यावेळेला जर मनामध्ये असं आलं की यातलं काही मला मिळो न मिळो, देवा तू मला, तूची हवा, तुझ्याशिवाय मला काही नको. अगदी नचिकेताची वृत्ती. नचिकेताला यमाने सांगितलं की तुला वाटेल ते देतो, तू माग, सर्व प्रकारचं ऐश्वर देतो. आणि ऐश्वर भोगत असताना माणसाचा जो शक्तीचा ऱ्हास होतो, तो ऱ्हास होणार नाही अशी किमया सुद्धा देतो. खुशाल भोगत राहा, जन्मी भोगत राहा, एवढं सगळं तुला देतो. तो नचिकेत म्हणतो नको, यातलं मला काहीही नको, मला फक्त मरणाचं जे तत्व आहे, अमरतेचं जे सूत्र आहे, तेवढं सूत्र फक्त पाहिजे, बाकी मला काही नको. नाईलाज होतो आणि मग ते यमाला द्यायला लागतं. ते सूत्र सावित्रीने स्वतःच्या ठिकाणी विकसित केलेलं असतं. आणि त्यामुळं शेवटी त्या यमाचाही नाईलाज होतो की तिथं प्रत्यक्ष परब्रह्म तत्व प्रगट व्हावं लागतं. आणि ते सांगतं की यमा तू बाजूला हो. कारण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूचं समग्र सूत्र आणि सामर्थ्य माणसाजवळ येण्याची जी किमया आहे, ती किमया त्याला ध्यानातून आपल्या साधते. आणखीन मग हे होते की शेवटी ह्याचा वाचनाचा ऱ्हास करीत करीत कुठपर्यंत जायचं आहे, त्याचे तेही सूत्र तुकारामाने मोठं छान सांगितलं. ते म्हणतात की आम्ही एवढ्या दशेला कसे आलो, त्याचं रहस्य सांगताना स्वतःचं रहस्य स्वतः सांगितलेलं आहे. ते कशा रीतीनं प्राप्त करावं तो भाग आपण उद्या बघू. पण रहस्य तुकाराम सांगतात की आमचं म्हणून सांगतो प्रामाणिकपणाने की जे शब्द उच्चारले असताना सुद्धा माणसाच्या पुरा धडकी भरते असे शब्द प्रकटपणे उच्चारले. पण ते म्हणतात झाला प्रीतरूप शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानींचा, रडती रात्रंदिन काम क्रोध माया, म्हणती हाय हाया यमधर्म, वैराग्याच्या शेडी लाविल्या शरीला, ज्ञानाग्नी खरा चेतविला, दिली तिलांजली कुळनाम गोत्रासी, शरीर ज्याचे त्याचे समर्पिले, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप पांढर. सगळे शब्द अभद्र. असे अभद्र शब्द वापरलेले आपल्याला आवडतात का? आपल्या स्वयंपाकघरात जिथं देवपूजा करतो तिथं. पण तुकारामाने म्हटले आणि देव असा विलक्षण की अशा अभद्र शब्द वापरणारा तुकारामाला स्वतःबरोबर घेऊन गेला. म्हणजे देवाला हे आवडतं.
असं त्याचा अर्थ आहे. पण लक्षात ठेव, हा भाव निर्माण व्हावा लागतो. प्रेतरूप झाला शरीराचा भाव असं ज्या वेळेला म्हटलं, म्हणजे आपण जी प्रेत पडलेलं पाहतो निर्जीव असं नाही, ज्यामध्ये अजिबात चेतना नाही असं नाही. हा भाव आहे खरं, पण चेतनहीन असलेला जो भाव आहे तो कशाविषयी? वासनाविषयी. कारण पुढे त्यांनी सांगितलं, रडती रात्र दिन काम क्रोध माया. काम क्रोध आणि माया हे रडायला लागले. म्हणजे काम क्रोध माया ह्या यातून सगळ्या वासना निर्माण होतात आपल्या. इच्छा आकांक्षा, असं असावं तसं असावं तसं असावं, हे असावं ते असावं, अमकं पाहिजे ढमकं पाहिजे वगैरे सगळं पाहिजेच पाहिजे. विद्या देई, धनम देई, अमुक देई, तमुक देई, सगळं काही देही माम परमेश्वरी. परमेश्वरी कशाला प्रसन्न करायची? ते सगळ्या गोष्टी देणार, आणि ते मला पाहिजे, माझ्याकरता पाहिजे. दुसऱ्याकरता मागितलं तर परमार्थ. ह्याच गोष्टी काम क्रोध आणि माया या दुसऱ्याविषयी वापरलं तर परमार्थ, स्वतःविषयी असला तर प्रपंच होतो, की ज्यातून माणसाला मान बाहेर काढता येत नाही. ज्यावेळेला शंकराचार्याची ती गोष्ट मगाशी मी तुम्हाला सांगितली, त्यानंतर ते गुरुला त्यांच्या कळलं की शंकराचार्याने असं असं केलं. स्वतः अजिबात आसक्ती नाही. त्या बाईला सांगितलं की तू आतमध्ये जा, तिला ते सगळे सोन्याचे आवळे दिसले आणि स्वतः शंकराचार्य निघून गेले. ती त्या आवळे घेऊन बाहेर जशी आली, पाहता तर तो बटू तिथे नाही. नंतर ती गोष्ट त्यांच्या गुरुला कळली. गुरूंनी सगळ्या विद्यार्थ्यांना बोलावलं, एकत्र बसवलं, मध्ये शंकराला बसवलं आणि म्हणाले की हा एवढा मोठा आहे, हा शंकर बालशंकर इतका मोठा आहे म्हणाले, हा की साक्षात शंकर आहे म्हणाले. त्याला बालशंकर काय म्हणाले? हा साक्षात भगवान शंकर आहे. एवढी मोठी योग्यता याची आहे. आणि आता म्हणाले याला शिक्षण मी देऊ शकत नाही म्हणाले. मला जे काय माझ्याजवळ जेवढं ज्ञान होतं तेवढं सगळं ज्ञान मी आता याला दिलेलं आहे. याच्या पुढे म्हणाले मी ज्ञान देऊ शकत नाही. याच्या पुढचं ज्ञान घेण्याकरता त्याला काशीला जावं लागेल, असं आपल्या गुरूंनी सांगितलं. त्यांनी शंकराचार्यांनी वंदन केलं आणि घरी आले. तोपर्यंत बाकीच्याही लोकांना कळलं होतं. म्हणून तिथल्या 8-10 मंडळी ही शंकराचार्यांच्या भेटी करता म्हणून घरी आली. शंकराचार्य घरी आले. आईला मोठा आनंद झाला. बाळ आलात म्हणाले, फार छान झालं. शंकराचार्यांनी ही गोष्ट सांगितली नाही आईला. 4 दिवस मजेत गेले आणि एक दिवस काहीतरी असा सण होता. तर ब्राह्मण स्वाशीन म्हणून 2 पानं तिने तयार केलेली होती. स्वयंपाक सगळा केलेला होता आणि तिकडे 7-8 लोक आले. कारण बाकीच्या ब्राह्मणांना सगळं कळलं तर हा मोठा योग्यतेचा मनुष्य आहे म्हणून त्याच्या भेटी करता ही सर्व मंडळी आली. आल्यानंतर हे बालशंकर बाहेर उभे होते. त्यांनी येताना पाहिलं की 8-10 माणसं आलेली. या म्हणाले, यांना आनंद झाला. या म्हणाले, बसावं आपण इथे. आतमध्ये आले. म्हणाले आई, पण म्हणाले ते हे इतके 10 लोक आलेले आहेत म्हणाले. ती म्हणाली, अरे 10 लोक आले, मी दोघांचा स्वयंपाक केलेला आहे. या लोकांची सगळी व्यवस्था कशा रीतीने मी करणार आहे? तर म्हणाले, आई बघतो म्हणाले मी आता. ठेवून म्हणाले, काय हरकत नाही, तू त्यांची पानं मांड म्हणाले. सगळ्या 10 लोकांना आपण जेवायला बसवू म्हणाल्या. आलेत अतिथी, तसे परत जायला नकोत म्हणाले, आपण करू काहीतरी व्यवस्था, असं म्हणून ते बाहेर आले. बाहेर त्यांनी प्रार्थना वगैरे त्यांची नित्याची असते त्याप्रमाणे प्रार्थना थोडी केली. आणखीन पानं मांडली तिकडे. पानं मांडल्यानंतर सगळे 10 लोक आले. सगळ्या 10 लोकांना पुरून 2 लोकांचा स्वयंपाक जसाचा तसा तिथे पुन्हा कायम होता. हे जसे बाहेर आले, शंकराचार्यांचं वगैरे त्यांनी त्या अतिथी लोकांनी दर्शन घेतलं त्यांचं. आणि ते म्हणाले
की म्हणाले, आता एक थोर एक बाई आतमध्ये जाताना मी पाहिल्या म्हणाले, अगदी शुभ्र धवल वस्त्र असं परिधान केलेलं आहे. एक म्हणाले मंगलमूर्ती स्त्री अशी मी आतमध्ये येताना पाहिली म्हणाले. त्या कुठे आहेत म्हणाले. बहुतेक त्यांनीच आता स्वयंपाक वगैरे केलेला दिसतं म्हणाले. स्वयंपाक अत्यंत सुरेख होता. त्यांचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे असं तीच मंडळी म्हणाली. शंकराचार्य म्हणाले, कुठली कोणी बाई आली नव्हती म्हणाले. ते मनामध्ये उमगले, अरे साक्षात सरस्वती आली. तिनं म्हणाले, तिथलं तर अन्नदान तर केलं, ते आपलं दारिद्र्य तर नाहीसं केलंच केलं, पण इथं येऊन माझा शब्द खाली पडणार नाही अशी किमया सुद्धा केली. हो, देवाची कृपा झाली ना, म्हणजे ती सातत्याने होत राहते, सर्व ठिकाणी होते. अशा प्रकारची किमया ज्या वेळेला सद्गुरू देतो, शिष्याला देतो, त्यातून हळूहळू मग तो इथपर्यंत जाऊन पोहोचतो की हा परमेश्वराचं प्रत्यक्ष स्वरूप कसं आहे याची त्याला जाणीव होते. आणि ती जाणीव होण्याकरता माझ्या ठिकाणी काय काय असायला पाहिजे, काय असायला नको याविषयीची शुद्ध जाणीव होऊन त्याप्रमाणे कृती घडायला लागते. रडती रात्रंदिन काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. आणि ते कशाने, वैराग्याचे शेणी लाविल्या शरीरात. हे जे वैराग्य आहे ना, हे नेहमी करता. कधी काळी एखाद्या वेळेस माझ्याजवळ भरपूर आहे घे असं नाही, अरे माझं काही नसलं तरी घे, याचं नाव वैराग्य आहे. माझ्याजवळ भरपूर असताना देणं हे तर आहेच, परंतु खरं वैराग्याचा निकष तिथे लागतो की जवळ काही नाही तरी दे. स्वामी रत्नागिरीला एकदा येत होते, त्यावेळेला स्वावलंबन आश्रम वगैरे चालू होता त्यांचा तिथे, आणि त्यांच्या खिशामध्ये 10 रुपयाची नोट होती. तेवढीच एक नोट त्यांच्या खिशामध्ये, यापेक्षा एक पैसा जास्तीचा नाही. रत्नागिरीला जसे आले तसे तिथं पाहिलं, एका कल्वर्टवर एका पुलावर एक मुलगा बसला होता. उद्विग्न असा त्याचा चेहरा होता, रडवेला झाला होता. स्वामींनी विचारलं, काय बाळ म्हणाले, तुला काय त्रास आहे, काय होते तुला. तर म्हणाले, माझे फॉर्म फी भरायची आहे आणि फॉर्म फीला मधलो एक पैसा नाही म्हणाले. मी अनाथ विद्यार्थी गृहामध्ये आतापर्यंत कसं बस शिकलो, मॅट्रिकची परीक्षा आली आणि आता त्याला फॉर्म फी भरायला सुद्धा पैसे नाहीत म्हणाले. बरं म्हणा, यांनी स्वतःच्या खिशात हात घातला, 10 रुपयाची शेवटची त्यांच्याजवळ असलेली 10 रुपयाची नोट देऊन टाकली. पुढे मग कसं झालं तर का, किती यातना झालं, ते काय काय झालं ते सगळं, बऱ्याचशा गोष्टी आहेत पुढे. दारिद्र्याच्या पोटी किती किती गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलं, ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी. पण हे खरं वैराग्य, त्यातून मग ते संतपद आलं. इथपर्यंत परीक्षा होत असते माणसाची. म्हणून काही नाही म्हटलं तरी नाही म्हणायचं. वैराग्याच्या शेणी लाविल्या शरीरा. वैराग्याचे शेणी म्हटलं, अगदी शेण लावलंय, अगदी शेणासारखं हे शरीर करून टाकलं म्हणजे तो प्रीतरूप भावता. त्याकरता पुन्हा दिली तिलांजली कुळनाम गोत्रासी. आपलं कुळ, ह्या सगळ्यामुळे मोठेपणा येतो ना माणसाला. जाती, वित्त, गोत, कुलशील इत्यादी गोष्टी आहे ज्याच्यामुळे माणसाला मोठेपणा सगळा येतो, अहंकार त्यातून येतो सगळं. त्याला तिलांजली दिली. इथून यांनी ह्याची तिलांजली देऊन गंगा प्रयाग तीर्थावर स्नान करावं असं ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं आहे. प्रयाग तीर्थावर स्नान करायचं, संगमावर स्नान करायचं. तर तिथे कशा करतात, तिथं तिलांजली द्यायची. ह्या गोष्टीला तिलांजली दिली. तिलांजली कुळनाम गोत्रासी. शरीर ज्याचे त्याची देऊन टाकलं. शरीर जे होतं ना ते त्याचं त्याला दिलं. शेवटी द्यावंच लागतं, पण मनाची तयारी ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यावेळेला श्री अरविंदांनी देह ठेवला त्यावेळेला एकाने त्यांना विचारलं होतं की, म्हणाले आपण अमर झालेला आहात, एवढं मोठं हे सगळं केलंय, आणखीन म्हणाले आता हा देह हा तुम्ही विसर्जित. त्यांनी सांगितलं की मला आता देह अर्पण करायचं आहे, जायला पाहिजे. किडनीचा वगैरे त्रास त्यांना सुरू झालेला होता
आणि ते म्हणले मी आता येतो. अगदी माताजी शेजारी बसलेल्या होत्या, ते बसलेले होते, सगळा समाज समोर होता, सगळ्यांना सांगून ते गेले. तेव्हा एकाने विचारलं की तुम्हाला हे शरीर अर्पण करावं लागतं का? तर म्हणाले हो. हे शरीर ज्याच्याकडून घेतलं, उसनं घेतलं म्हणाल, ज्याचं त्याला द्यायला नको. बॉडी हॅज टू बी गिव्हन अप टू द व्हेरी सबस्टन्स फ्रॉम वेअर इट केम. तिथेच हे द्यायला पाहिजे जिथून ते आलेलं आहे शरीर आहे. त्या पंचमहाभूताचं जे मूळ तत्व आहे, जिथून जे मागाची हिरण्यगर्भ वगैरे किंवा पितृलोक वगैरे हे सगळं मी सांगितलं, तिथून हे सगळं शरीर तयार होत असतं. म्हणून हे त्याचं त्याला अर्पण करावं लागतं. हे प्रकृतीच आहे. दिली तिलांजली कुळनाम गोत्राची, शरीर ज्याची त्याची अर्पिले. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाले. महावाक्य म्हणजे काय? सोहम, अहम ब्रह्मास्मी, हे महावाक्य. मग ह्याच्या ध्वनीची बोंब सोहम हम, ही बोंब महावाक्य ध्वनी बोंब झाली. आणि फिरविला घट, हे जर शरीर रूपी घट, हा शरीर फिरवला. मनुष्य गेल्यानंतर 3 वेढे आणि अश्माचा दगड असतो तिथे. तर तो घोट जो ते हे देतो, चिता दे पाजळतो किंवा अग्नी देतो, त्याच्या डोक्यावर तो घोट घेतो. पाण्याचा असा घोट खांद्यावर ठेवलेला असतो. आणि मागून एक मनुष्य त्याला ठोका मारतो, तो घट फुटतो. तो फुटावा असा अभिप्रेत, त्याला भोग पडतात. आणि ते भोग पडल्यानंतर पाणी त्यातून यायला लागतं. आणि त्या चितेभोवती एक प्रदक्षिणा घालतो. दुसरा दगड, त्याच्या खाली दुसरा दगड मारतो, दुसरं भोग पडतं. दुसऱ्या भोगाने पुन्हा एक प्रदक्षिणा घालायची. नंतर तिसरं भोग पाडतो, तिसऱ्या भोगाने पुन्हा एक अशी प्रदक्षिणा. अशा 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर ज्या दगडाने ते भोग पाडलेलं असतं, तो दगड तिथेच खाली ठेवत होतो. आणि त्या दगडावर उरलेला घट हा सोडून द्यायचा असतो. आणि मग अशा प्रकारची बोंब मारायची. ही प्रथा आहे. या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे अर्थ आहे, शास्त्रार्थ आहे हे सगळं. म्हणून हा जो घट आहे, हा देहरूपी घट आहे, हा अशा रीतीने फिरवला आणि त्यातून बाहेर पडला. तो काय हो? तो सोहमचा स्वर. इथपर्यंत सोहमचा सांगाती असा आहे. धर चालविसी हाती धरवून या. म्हणून शेवटपर्यंत हा सोहम सुर. आता आपला सोबती सोहम, त्याला सोडायचं नाही. तोच आपला सोबती, तोच आपला मित्र, तोच आपला देव, तोच आपला सर्व काय. अशा प्रकारे स्वामींनी सांगितलं. तशा प्रकारे गुरु, कुठलाही गुरु, मग तो कुठूनही जात असे. कोणी देवपूजा करायला सांगत असतील, कोणी जप करायला सांगत आहे, कोणी कुठलंही, परंतु बरोबर त्या त्या मार्गाने शेवटी इथपर्यंत माणसाला जावं लागतं. हरि ओम तत्सत. ओम ओम ओम.